नमस्कार, मी कोमल. तर सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे सोलापूरची अतिशय प्रसिद्ध असणारी शेंगदाणा चटणी. तर आज आपण शेंगदाणा चटणी कशी बनवायची, ते पण सोलापूरची स्पेशल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी साहित्य काय लागणार आहे ते दाखवणार आहे. साहित्य अगदी म्हणजे जे आपलं रेग्युलर घरामध्ये आपण जे वापरतो तेच याच्यासाठी वापरणार आहोत, वेगळं काही वापरायची गरज नाही. तर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे सोलून, थोडंसं जिरं आपल्याला लागणार आहे आणि ही लाल मिरची पूड आहे. तर थोडंसं मीठ आणि थोडंसं तेलसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर ते मी रेसिपीमध्ये पुढं दाखवणार आहे की आपल्याला ते कधी वापरायचं आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाणे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जितक्या प्रमाणात शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर शेंगदाण्याची चटणी बनवताना शेंगदाणे शक्यतो थोडेसे मोठेच घ्या, म्हणजे चटणीसुद्धा छान बनते. तर सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे, कढई गरम करून घेणार आहे सुरुवातीला. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे. तर हे शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅस खूप जास्त फास्ट करायचा नाही, आपल्याला हे शेंगदाणे बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतूनसुद्धा व्यवस्थित भाजले जातील. आणि नंतर आपल्याला याची सालसुद्धा काढून घ्यायची आहे, म्हणजे टरफलंसुद्धा काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी बारीक गॅसवरती शेंगदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचे. खूप जास्त डाग पडेपर्यंत भाजायचे नाहीत, अगदी हलकेसे डाग दिसेपर्यंतच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत. तर हे बघा, मी बारीक गॅसवरतीच हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेते. सारखे असे हलवत राहायचे शेंगदाणे, नाहीतर ते खालच्या बाजूला जर असेच राहिले तर जास्त करपतात. त्यासाठी सतत असे हलवत राहायचे, म्हणजे ते सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात आणि त्याची साल काढायला पण आपल्याला सोपं जातं. तर हे बघा, शेंगदाणे हलकेसे थोडेसेच डाग पडलेले आहेत, खूप जास्त डाग याच्यावरती पडलेले नाहीत. तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आपल्याला हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी शक्यतो असं पसरट आणि थोडंसं मोठंच ताट घ्यायचं, म्हणजे काय होतं की शेंगदाणे लवकर असं थंड व्हायला मदत होते. तर हे बघा, हे शेंगदाणे मी सुरुवातीला व्यवस्थित थंड करून घेणार आहे. तर मी हे फॅन खाली ठेवते, म्हणजे ते पटकन थंड होतील. तर शेंगदाणे व्यवस्थित असे मी थंड करून घेतलेले आहेत आणि आता मी याची साल काढून घेणार आहे. तर अशा हाताने चोळून याची साल काढून घ्यायची सगळी शेंगदाण्याची. तर शेंगदाणे व्यवस्थित थंड करून मी त्याच्या सालसुद्धा काढून घेतलेली आहे. एखादा शेंगदाण्याची साल काढायची राहिलं तरी काही हरकत नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी कढई घेतलेली आहे, ती गरम करून घेतलेली आहे. तर सुरुवातीला मी याच्यामध्ये टाकणार आहे जिरं. तर हे जिरं आपल्याला जे आहे ते बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला. आपण जिरे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता मी याच्यामध्ये जिऱ्यामध्येच टाकणार आहे आपण जे लसूण घेतलं आहे ते लसूण. तर 1-2-3 मिनिटे हा लसूणसुद्धा मी जिऱ्यासोबत व्यवस्थित भाजून घेणार आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्येच टाकायचे आहेत आपण शेंगदाणे घेतलेले आहेत चटणी बनवण्यासाठी. तर ते शेंगदाणे मी या कढईमध्ये टाकून घेते. याने काय होतं, शेंगदाणे छान असे परत एकदा खरपूस भाजले जातात व्यवस्थित आणि त्याची चटणीसुद्धा छान बनते. त्यासाठी ही डबलदा शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे वगैरे भाजून घ्यायचे आहे.
शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तेल याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल, सोलापूरची जी शेंगदाणा चटणी आहे ती थोडीशी ओलसर अशी असते, खूप जास्त कोरडी वगैरे नसते. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस ती चटणी बनवली जाते तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं जातं आणि त्या तेलामध्ये शेंगदाणे वगैरे भाजून घेतली जातात. त्यामुळं ती चटणी जी आहे ती थोडीशी ओलसर होते आणि खायलासुद्धा छान लागते. तर हे बघा, मी छान असं जिरं वगैरे आणि शेंगदाणे लसूण याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. तुमच्याजवळ जर खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये ही शेंगदाण्याची चटणी जी आहे ती कुटून घेतली तरी चालेल. खलबत्ता नसला तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी बनवू शकता. मी आज मिक्सरमध्येच ही शेंगदाण्याची चटणी बनवते आहे. तर हे थोडंसं आपल्याला शेंगदाणे जे आहे ते थंड करून घ्यायचे आहे, कारण की आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत. जिरं वगैरे भाजून घेतल्यामुळं छान असा वास येतोय चटणीला. तर हे शेंगदाणे जे आपण भाजून घेतलेले आहेत ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हे आपण शेंगदाणे थोडेसे थंड करून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय, आणि ते थोडेसे थंडसुद्धा करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे लाल मिरची पूड. तर मी लाल मिरची पूड टाकून घेते. तर ही फक्त रंग येण्यासाठी आपण टाकतोय, याचा तिखटपणा वगैरे जास्त नसतो. तर हे बघा, मी लाल मिरची पूड टाकून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता लाल मिरची पूड. आता मी टाकणार आहे याच्यामध्ये मीठ, आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मिक्सरला बारीक करताना ही चटणी जी आहे शेंगदाण्याची खूप जास्त बारीक करायची नाही, थोडीशी जाडसरच सोलापूरची शेंगदाणा चटणी असते, तुम्ही पाहिलीच असेल. तर आपण ही खूप जास्त बारीक करणार नाही. तर मी झाकण लावून याला बारीक करून घेते. तर तुम्ही बघू शकता, मी मिक्सरला शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे आणि थोडेसे जाडसर असे शेंगदाणे याच्यामध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. तर ही बघा तयार आहे सोलापूरची स्पेशल शेंगदाणा चटणी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही शेंगदाण्याची चटणी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि माझ्या साध्या सोप्या रेसिपी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की बनवून बघा सोलापूरची स्पेशल शेंगदाणा चटणी.